वेळा याचा रिव्ह्यू घेत असतो. या संपूर्ण भागामध्ये प्रचंड ट्रॅफिकचा हा इश्यू वारंवार होतोय. पुणेकर हा प्रचंड अडचणीत त्रस्त आहे. खूप कष्ट करून लोक शाळा कॉलेज काम ह्याच्यासाठी जात असतात आणि तासन तास पेट्रोल डिझेल वाया जातच, पण वेळही वाया जातो. आणि त्याच्यामुळे पुण्याच्या ट्रॅफिकसाठी वारंवार सातत्याने काय सुधारणा करण्यासाठी या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही प्रयत्न करत असतो. आज नॅशनल हायवे आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ह्याचा आमचा रिव्ह्यू होता. काही आता उन्हाळा वाढतोय, धरणातला पाणी साठा कमी होतोय, त्यामुळे जलसंपदा विभागाचं असं म्हणणं आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाणी कपात करत संदर्भातली बैठक शुक्रवारी आयोजित केली आहे. तुम्हाला काय वाटतं, पाणी कपातीची खरंच शक्यता आवश्यकता आहे का, काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की हा एक गंभीर प्रश्न आहे. आपल्याला आठवत असेल की दादा पालकमंत्री असताना नेहमीच उन्हाळ्याच्या आधी आम्ही सगळेच एक रिव्ह्यू मीटिंग घ्यायचो आणि पाण्याचं नियोजन कसं झालं पाहिजे किंवा व्यवस्थित कसं व्हावं याच्यासाठी मग शेतीचं पाणी असेल, नागरिकांना शहरात लागणारं पाणी असेल, याचं नियोजन नेहमीच करायचो. त्याच्यामुळे याही वेळी प्रशासनाने जातीने लक्ष घालून लोकांना कुठलीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. एका बाजूला काही पाण्याचा विषय गंभीर होत चाललाय, तर 2 दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला होता त्याच्यामुळे शहरात अक्षरशः पाणी तुंबलं होतं. म्हणजे एका बाजूला पाणी तर दुसऱ्या बाजूला पाणी तुंबते. कुठेतरी टाउन प्लॅनिंग आणि महापालिकेचा कामाचा अभाव वाटतोय. नाही, कामाचा अभाव तर नेहमीच असतो आणि आम्ही नेहमी सांगतो अर्धवट कामं पूर्ण होतात. त्याच्यामुळे अनेक वेळा डिलेड प्रोजेक्ट्स असतात किंवा पाण्याचं नियोजन किंवा जे नाले सातत्याने, वंदनाताई किती वर्ष या नाल्यांबद्दल बोलतायत, त्या नाल्यांवर रस्ते झाले, नाल्यांवर बिल्डिंग झाल्या आणि त्याच्यामुळे मग ती ब्लू लाईन रेड लाईन याला काही दुर्दैवाने या डेव्हलपमेंटमध्ये काही अर्थच राहिलेला नाही. त्यामुळे पुण्यामध्ये कधीही एवढं पाणी तुंबायचं नाही. आपण जिथे उभे आहोत तिथेच गेल्या किती वर्षात आम्ही किती कंप्लेंट करून करून थकलो. याच चौकामध्ये किती वेळा पाणी येतं. आणि माझं स्वतःचं पुण्याचे कलेक्टर आणि दत्ता मामा भरणेची गेल्या आठवड्यात 2-3दा बोलणं झालं की अवकाळी पाऊस झालाय, त्याच्यात त्या भागामध्ये जे काही नुकसान झालं त्याची भरपाई ही सरकारने तातडीने दिली पाहिजे. आणि भरणे मामांनी त्याचा एक रिव्ह्यू पण घेतला. तेही मला म्हणाले की काळजी करू नका. कलेक्टरही म्हणाले मला की काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित नियोजन करतोय. आमचं सगळ्यांचं लक्ष आहे की प्रत्येक शेतकऱ्याला हा न्याय मिळाला पाहिजे. आणि शहरामध्ये जी अपूर्ण कामं आहेत किंवा नाले सफाईसाठी एवढा निधी दिला जातो ते व्यवस्थितपणे त्याची अंमलबजावणी होते का नाही हे बघितलं पाहिजे. आणि पावसाळ्याच्या आधी पावसासाठी सगळ्या प्रशासनाने तयारी केली पाहिजे. बारामतीच्या संदर्भातला प्रश्न आहे. अजितदादांचं निधन झालं त्यानंतर ही निवडणूक लागलेली आहे. तुम्ही तिथं उमेदवार दिलेला नाहीये, एक प्रकारे तुम्ही सुद्धा त्याला पाठिंबा दिलाय, तर प्रचारामध्ये सुमित्रा पवारांच्या तुम्ही सुद्धा उतरणार आहात, स्वतः प्रचार करणार आहे? अजून काही त्याची चर्चा नाहीच आहे. त्याच्यामुळे जेव्हा चर्चा होईल तेव्हा बघू. नाही, मला वाटतं रोहित दादांची काल सकाळी मीटिंग झाली सपकाळांबरोबर आणि रोहितनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली की काँग्रेसच्या बद्दल जे काही वक्तव्य झालं त्यांच्याकडून त्याच्याबद्दल रोहितनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली की बाबा काय चूक भूल असेल तर माफ करा असं म्हणून रोहितनी जाऊन दिलगिरी व्यक्त केलेली आहे. बघूया काय होतं. नाही, बघा आत्या म्हणून जे सांगायचं असतं ना ते घरात सांगायचं असतं, कॅमेरावर नसतं सांगायचं. पवारांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असं वाटतं का? कारण की काल सुद्धा सुमित्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना पाठिंब्यासाठी फोन केला. मला खरंच याच्यातली काही माहिती नाही. याचं कारण माझं काल कुणाशी बोलणं झालेलंच नाही. एक तर दुसरं, भारतावर जे आर्थिक संकट आलेलं आहे, काल युद्ध थांबलेलं आहे, त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसात LPG असेल, पेट्रोल डिझेल असेल, याच्यात झालेले काही बदल, त्यातून महिला आरक्षणाचं येणारं बिल, त्याचबरोबर महागाई जी झालेली आहे किंवा गॅसचा तुटवडा जो झालेला आहे, ह्या सगळ्या अनेक गोष्टी कालच्या दिवसभरात झालेल्या आहेत. तर त्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघ, राज्य आणि देश पातळीवर या सगळ्याचा फॉलोअप करून, कारण का आपले काही लोक अनेक ठिकाणी अडकलेली आहेत, त्याचाही काल फॉलोअप घ्यायचा होता. त्यामुळे त्या सगळ्या गडबडीत त्या कामात मी व्यस्त होते. त्यामुळे मला ह्याची फारशी काय माहिती नाही. प्रदेशाध्यक्षांना ज्यावेळेस भेटायला गेले होते, रोहित पवार म्हटले की पार्थ यांचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो, त्यावर प्रदेशाध्यक्षांना नाही
प्रदेशाध्यक्षांनी चिन्हितलांना फोन लावला. चिन्हितला असं म्हटले की राष्ट्रीय हायकमांड जे आहे त्यांना बोलून कळवतो. जर कदाचित प्रदेशाध्यक्षांनी ही भावना राष्ट्रीय हायकमांडकडे मांडली, सुनेत्रा वहिनींनी सुद्धा हायकमांडला फोन केल्याची माहिती आहे. काँग्रेस मग माघार घेईल? मला माहिती नाही, मला आता तरी याच्यावर काही बोलता येणार नाही. पण रोहितनी मनापासून काँग्रेसला जर काही दुखवलं झालं असेल तर मनापासून त्यांनी एक मोठा भाऊ म्हणून अतिशय जबाबदारी पद्धतीने दिलगिरी व्यक्त केलेली आहे. ही चांगल्या संस्कारांची गोष्ट तुम्ही पण आवाहन करणार का काँग्रेसला? कारण तुमच्या लिपिक गट संबंध आहे. अनेक निवडणुका जेव्हा लागल्या अशा सिच्युएशन नंतर तेव्हा कोणी उमेदवार दिला होता. तुम्हाला अपेक्षा आहे का की काँग्रेस याच्यात अर्ज मागे घेईल? बघूया ना, 2-4 तासात कळेलच तुम्हाला. दुसरीकडे अजितदादांचं निधन झालं त्यानंतर रोहित पवार ज्या पद्धतीने याबद्दल लढतायत, काल लोकशाहीच्या क्रॉस फायरमध्ये सुद्धा रोहित पवार म्हणाले की योग्य पद्धतीने तपास होत नाहीये, महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नाहीये. कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तुम्ही सुद्धा त्याबाबतचा पाठपुरावा करत असाल तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सुद्धा या नाही, तपासाबाबत? एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना मान्यच केली पाहिजे की दादाचं निधन झाल्यानंतर सगळ्यात जास्त फॉलोअप किंवा पाठपुरावा, माहिती ही सगळी माध्यमांनी मदत केलीच, पण सगळ्यात जास्त योगदान हे रोहितचं आहे ह्याच्यात. आणि त्याचबरोबर पार्लमेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, आम्ही सगळ्यांनी दोन्ही हाऊसेसमध्ये हा मुद्दा मांडला. पण मला हे जड अंतकरणाने मी म्हणते की ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षा होती की ह्याच्यावर चर्चा आपलं असेंब्लीमध्ये झाली पाहिजे, त्या पद्धतीने झाली नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी रोहितनी मांडलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आणि आम्ही करू. पण मला एकच प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारायचा आहे की माननीय दादा हे ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, तर काँग्रेसनी FIR कर्नाटकाच्या सरकारमध्ये केला. म्हणजे काँग्रेस पक्षाच्या बरोबर दादानी अनेक वर्षे एकत्र काम केलं आणि दादा गेल्यानंतर FIR करायला रोहितला काँग्रेसच्या सरकारकडे जावं लागलं. आणि ज्या सरकारमध्ये दादा होता त्या सरकारने FIR करायला असा स्टँड किंवा नाकार का दिला, हे एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आणि बहीण म्हणून अर्थातच माझ्या मनात आहे. आणि जी काही मदत दादाच्या अपघातानंतर जी काही मदत माहिती काढा ह्याच्यासाठी केली, त्याच्यात रोहित आणि काँग्रेस पक्षाचं सगळ्यात मोठं योगदान आहे. हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्या ऐवजी त्यांच्या गटाला विचारला पाहिजे. मी त्याचं उत्तर कसं देणार? अशोक खरात यांच्या दमानी यांनी सांगितले की दादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर, अपघात झाल्यानंतर त्याच्या आधीचे पण SMS होते आणि नंतरचे पण SMS आता समोर येत आहेत. काय सांगाल की ज्या प्रकारे आता दुबाबाजीला पण निमंत्रण दिलं जातं आणि दादांवर फोटोवर पण तिथे ब्लॅक मॅजिक केल्याचं समोर दमानी यांनी. हे बघा, माननीय अंजलीताई दमानिया या एक जबाबदार भारतीय आहेत. सातत्याने ज्या चुकीच्या गोष्टी होताना त्यांना दिसतात त्या अतिशय निर्भीडपणे, त्या कुणाला घाबरत नाही, न घाबरता त्या पारदर्शकपणे अनेक दशक या महाराष्ट्राच्या समोर अंजलीताई दमानिया मांडत आलेले आहेत. अंजलीताईंकडे काही बातमी किंवा माहिती असेल तर त्यांनी ती जी माध्यमांसमोर मांडली आहे याचं मी मनापासून स्वागत करते. आणि माझी अंजलीताईंना विनम्र विनंती आहे, ते आहे बघत असल्या तर, की अंजलीताईंनी ही सगळी माहिती ही सरकारला दिलीच पाहिजे. आणि जी काही SIT वगैरे ह्याच्यात केलेली आहे, आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याची नोंद घेतली पाहिजे. आता इथे पाऊस पडला तर मी छत्री उघडणार का रेनकोट घालणार, याचं उत्तर माझ्याकडे आता नाही. नाशिक मधलं एक लव जिहादचं प्रकरण समोर आलेलं आहे. एक IT कंपनी, हे सगळं प्रकरण समोर आले. धर्मांतराचा विषय आहे. गुन्हा दाखल झाला, 5 आरोपींना अटक केली. मात्र सातत्याने नाशिक आणि राज्यात लव जिहादचे प्रकार समोर येतात. हे दुर्दैव आहे की नाशिक हा अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे, कुसुमाग्रजांचा जिल्हा आहे.
त्याचबरोबर आज सगळ्यात कष्ट करणारे शेतकरी, कांद्याची शेतकरी, आज सह्याद्री ॲग्रो जे तुमच्या सगळ्यांकडे दाखवतं, तो नाशिक जिल्हा अतिशय सुसंस्कृत जिल्हा. पण दुर्दैव आहे की सातत्याने त्या जिल्ह्याची काही लोकांमुळे आज बदनामी होते. त्या बोंधू महाराज कोण होते ते, त्यांच्यामुळे तर फक्त नाशिक जिल्ह्याची नाही, महाराष्ट्राची नाचक्की झाली. दिल्लीमध्ये जेव्हा जेव्हा गेल्या काही दिवसात मी पार्लमेंटला गेले, प्रत्येक जणांनी मला खरात बोंधू बाबाबद्दल चेष्टा केली आहे माझी, आणि म्हणले अरे तुम्हारे महाराष्ट्र में सुप्रिया क्या हो रहा है. म्हणजे इतकं वाईट वाटतं की ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्हाला सार्थ अभिमान आहे की जेव्हा जेव्हा या देशात क्रांती झाली, सामाजिक परिवर्तन झालं, ते तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या मातीतून सुरू झालं. आणि देशाला दिशा द्यायचं काम महाराष्ट्राने दिलेलं आहे. हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. त्याच्यात ह्या सगळ्यांच्या घाणेरड्या गलिच्छ कृतीमुळे महाराष्ट्राचं नाव राज्यात नाही देशात खराब होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर पोलिसांनी जी ऍक्शन घेतली त्याचं मी स्वागत करते आणि कौतुक करते. एवढीच विनंती आहे की आतापर्यंत पारदर्शकपणे जे काही झालं त्याच पद्धतीने कुणाचाही दबाव न घेता, प्रेशर घेत देता महाराष्ट्रातल्या प्रत्येक त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. काही नेते त्यांना बाबाला भेटायला जातात आणि ते फोटो आलेत समोर, त्यांना काही सांगणार की नाही बाबा इथून पुढे तरी थांबा. नाही, मला असं वाटतं की ह्या एक केसमध्येच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी तुमच्याही सगळ्यांचे आभार मानते की मीडियानी खूप मोठा रोल आणि जबाबदारीने जो पाळलाय, त्याच्यात सगळ्या मीडियाचे मनपूर्वक आभार, सगळ्या रिपोर्टरांचे, सगळ्या कॅमेरामॅनचे आभार. तुम्ही सगळ्यांनी जे काम केले कौतुकास्पद आहे. पण मी तुम्हाला विनंती करते आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला मी हात जोडून विनंती करते की असे बुवाबाजी करणारे, तुमच्यावर अन्याय करणारे, कुठेही असं गलिच्छ भीती तुम्हाला दाखवणारा कुठेही व्यक्ती जर असेल तर तुम्ही आम्हाला सगळ्यांना कॉन्टॅक्ट करा. आपण सगळे मिळून हे जे बोंधुगिरी आमच्या महिलांना जो त्रास देत आहे ते मोडून काढायची वेळ आलेली आहे. अंजली दमानी असतील, सुषमा अंधारे असतील, रुपाली पाटील ठोंबरे असतील, यांनी सगळ्यांनी मागणी केलेली आहे की रुपाली चाकणकरांचे या बोंधू बाबाशी जवळचे संबंध होते, आर्थिक व्यवहार होते, त्यांना चौकशीच्या फेऱ्यात घ्यावं. परंतु त्यांना अद्याप त्या अद्याप समोर आलेल्या चौकशीच्या नाहीये. फेऱ्यात घेतलेलं नाही, त्यांची चौकशी देखील केलेली नाही. किंवा त्या स्वतःहून समोर आलेल्या नाहीत. उद्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री या जिल्ह्यात येणार आहेत. होम डिपार्टमेंट त्यांच्याकडे हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना उद्या नाही परवा येणार आहेत, त्यांना विचारा. आज शपथ घेणाऱ्या सगळ्या राज्यसभेच्या खासदारांना माझ्या मनापासून शुभेच्छा. पार्थ पवारांना काय आहे आता पहिल्यांदा रिलॉन्च होतो, मी पहिल्यांदा मधून फरक होत झाले, पण आता राज्यसभेवर खासदार होता वेगळ्या परिस्थितीमध्ये काय इथून पुढे भविष्यात काय सल्ला द्याल? नाही, एक तर मी कुणालाच सल्ला द्यायला जात नाही. मी विचारल्याशिवाय कुणाला सल्ला देत नाही, म्हणजे माझ्या मुलांनाही नाही. त्याच्यामुळे सल्ला देण्याची मी मोठी नाही कुणाला, पण अर्थातच शुभेच्छा मी सगळ्यांना देतो. पार्थ पवार पुन्हा एकदा खासदार झालेले आहेत. शरद पवार म्हणाले की पार्थ पवार राजकीय परिपक्व आहेत की नाही हे मला माहित नाही. तुम्हाला वाटतं का ते राजकीय परिपक्व आहेत? माझ्यावर जे संस्कार झालेत ना, त्या संस्कारात आपल्यापेक्षा वयाने, पदानी, अनुभवानी मोठा माणूस बोलला ना की आपण परत बोलायचं नसतं. काही बारामती पोटनिवडणुकीमध्ये एकीकडे पाठिंबा दिला, दुसरीकडे राहुरीमध्ये जो उमेदवार उभा केलेला आहे, त्यामुळं बराचसा विरोधाभास किंवा टीका केली जाते की एकीकडे बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार दिला जात नाही, मात्र राहुरीमध्ये दिला जातो. तिथला आज म्हणजे सगळीकडे अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. राहुरीची पोटनिवडणूक जी आहे ती होणार की बिनविरोध होणार, फार टाइम पक्षाने एक निर्णय घेतलाय, माननीय शशिकांत शिंदेजी त्याचा फायनल निर्णय घेतली. एक आणि टीका ती करण्यात काय काही नाही. लोकशाही आहे. आमच्या विरोधकांना आमच्यावर बद्दल बोलायला काही नाही ना. एरवी काय व्हायचं, भ्रष्टाचाराचे आरोप असे तसे, हे काय आमच्यावर करण्याची अशी काही परिस्थिती नाही. इथला तो हक बनताय नाही, लोकशाही आहे, इथला तो हक बनता. साहेब म्हणले की बारामती बिनविरोध व्हावी असं काँग्रेसला त्यांनी आवाहन केलं. साहेबांनी केलं, चांगलीच गोष्ट आहे. त्याचं आपण सगळ्यांनी मिळून स्वागतच केलं पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासून भूमिका आणि भावना दोन्ही राहिलेले आहे. आमची भावना पण तीच आहे आणि आमची भूमिका ती आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पहिला पक्ष होता ज्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं की जर निवडणूक अनाऊन्स आता होणार आहे तर आम्ही अर्थातच दादाला आदरांजली आणि श्रद्धांजली, आणि दादा ज्या पद्धतीने म्हणजे कुणाच्या ध्यानी मनीही नाही
अशी घटना झाली. अजूनही मलाही कधी कधी विश्वास बसत नाही की दादा नाही. दादा जाऊन 2च महिने झाले, तर फार काही दिवस झाले नाही, पण अजूनही सातत्याने काम करत असताना आपल्याला दादाचं असं वाटतं की अरे दादाच्या वेळेस आपण आता हाही फ्रीजचा रिव्ह्यू घेत असताना 2 वेळा दादाची आठवण आम्हाला सगळ्यांना आली. कारण का हा फ्रीज करत असताना युवराज त्यांनी आता रिव्ह्यू घेतला होता दादा बरोबर. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांनीच एकत्र इतके वर्ष काम केलं. हिंदी में आणि तुमचा पक्ष बिनविरोध होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. दादा न्याय मिळावा म्हणून रोहित दादा अगदी फार बँगलोर जाऊन आले. दुसरीकडे जय पवार बैठकीत म्हणतात की आपलं पक्ष पळवला असतं म्हणून आम्हाला शपथ घ्यावी लागली वहिनी. वातावरण खाजगीमध्ये कोण काय बोललं मला माहिती नाही, पण तुमच्या चॅनलवर जे स्टेटमेंट मी पाहिलं तुमच्या चॅनलवर की जे रोहित दादाचं मत आहे तेच माझं मत आहे तुमच्या चॅनलवर तुम्ही दाखवलं. त्याच्यामुळे रोहितची जी लाईन घेतली आहे ती अर्थातच सगळ्यांना योग्य वाटते. आणि रोहित हा एकटाच व्यक्ती आहे जो आज रोज आणि सातत्याने रोहित गल्लीपासून दिल्लीपर्यंत रोहित रोजच या गोष्टीचा पाठपुरावा करतो. आणि ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला हवी आहेत ती आज रोहित पोट तिडकीनी सातत्याने म्हणतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तुम्ही केंद्रीय गृहमंत्री असतील किंवा वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत. त्यांच्या निधनानंतर सरपंच पदाची जी पोटनिवडणूक होती ती गावामध्ये बिनविरोध व्हावी असं वाटत असतानाच त्या गावकऱ्यांनी विरोध केलेला आहे. त्यांची पत्नी निवडणुकीसाठी उभी राखली. त्यांना काय आवाहन कराल संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर? राज्यभरामध्ये जे बीडचं चित्र समोर आलं त्याच्यामध्ये एका मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा लागला, काय आवाहन करणार का? नाही, कसं आहे, संतोष भाऊंची ज्या पद्धतीने हत्या झाली ती माणुसकीला काळीमा फासली. अतिशय दुर्दैवी घटना. आणि त्यांच्या आणि माझे या सगळ्या घटना झाल्यानंतर कौटुंबिक संबंध झाले. म्हणजे माझ्यासाठी ते माझ्या कुटुंबाचाच महत्वाचा भाग हे देशमुख कुटुंब आहे. आणि जर त्यांच्या वहिनी आता जर लढणार असतील तर मला वाटतं सगळ्यांनीच गावकऱ्यांनी एकत्र येऊन सन्मान त्यांचा करावा. अर्थातच अशी विनंती मी 2 वर्षापूर्वीचा जो स्कॅम आहे 2024 सातारा पोस्ट ऑफिसच्या संदर्भात काल तुम्ही पोस्ट केलेलं आहे. अजूनही क्लेम मिळालेला नाही असा दावा आहे. काय नेमकं हे थोडंसं प्रकरण आहे? काल तिथले लोक मला भेटले आणि त्याचं म्हणणं आहे की एक मोठा स्कॅम तिकडे झालेला आहे. आधीही त्याचा मी फॉलोअप घेतलेला होता. अजून त्याच्यावर भारत सरकारने कुठलीही ऍक्शन घेतलेली नाही. म्हणून पुन्हा मी त्याचा काल ट्विट केलेला आहे. आणि 16, 17, 18ला मी जाणार आहे दिल्लीला, तेव्हा त्या मंत्रालयाची गाठ घेऊन पुढे त्याचा मी स्वतः फॉलोअप करेन. अमरजीत लाटकेंनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलाय. वर्षभरापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आहे. आज बोलताना ते असं म्हणाले की माझा मूळ पक्ष हा भाजपचाच आहे. तर हे आहे अशा पद्धतीने पक्ष प्रवेश करतात. उच्च पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि विधानसभा सुद्धा लढवली. वर्षभरात मी तुम्हाला सांग, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठला निर्णय घ्यायचा हा त्याला अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलाय. त्याच्यामुळे कोणी काय निर्णय घ्यायचा त्याचा वैयक्तिक निर्णय. हिंदी में जानना चाहेंगे 12 पोल्स होने जा रहे हैं पर कांग्रेस ने भी वहाँ पर एक सीट दी है. रोहित पवार एग्रेसिवली आगे आ रहे कि वो जो फॉर्म है वो पीछे लिया जाए. क्या कहना चाहेंगे इसके बारे में?